मध्य पूर्वेतील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे, कारण तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे। त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे। अशातच आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग साठीचा कालावधी आणखी वाढवला आहे। याचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार आहे। सरकारने गॅस सिलेंडर बुकिंग बाबत नेमका काय निर्णय घेतला ते सविस्तर जाणून घेऊयात। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे। ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। हा निर्णय घेताना सरकारने हेही स्पष्ट केले की सध्या घरगुती गॅस, डिझेल किंवा पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही, मात्र साठेबाजीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र या निर्णयाचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार आहे। पेट्रोलियम मंत्रालयाने 3 दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडर बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून 21 दिवस केला होता, तो आता आणखी वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे। म्हणजेच ग्राहकांना 2 सिलेंडर बुकिंगच्या दरम्यान किमान 24 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल। म्हणजे जर तुम्ही 1 तारखेला शेवटचा बुक केला असेल तर तुम्हाला 25 तारखेआधी सिलेंडर बुक करता येणार नाही। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत 114.5 रुपयांची वाढ झाली आहे। इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार राजधानी दिल्लीत आता 14.2 किलोचा नॉन सबसिडी एलपीजी सिलेंडर 913 रुपयांना मिळत आहे, जो पूर्वी 853 रुपयांना होता। गेल्या 1 वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढण्याची ही दुसरी वेळ आहे। हे नवीन दर 7 मार्च पासून लागू झाले आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।